मी प्रद्युम्न इंगोले. सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. आज बघता बघता दिवाळीच्या सणापर्यंत कापूस आणि सोयाबीन हे आपल्या काढणीस आलेलं आहे. पण कुठलीही याच्यात बदल झालेला नाही आहे. दरवर्षीप्रमाणे त्याच ध्येयाने त्याच उमेदीने सगळ्यांनी शेती करण्यास सुरुवात केली आणि आज हातात कोणाच्या उत्पन्न आलेलं आहे किंवा कोणाच्या हातात उत्पन्न सुद्धा आलेलं नाही आहे. हीच परिस्थिती अजून किती दिवस चालायची. कपाशीचं सुद्धा जरी बघितलं तर आपण 23 वर्ष जुनी बोलगॉड 2 नावाची टेक्नॉलॉजी 2002ला जी लॉन्च झाली तीच वापरतोय. एक साधं इंजनच्या व्हेरिएशनमध्ये जर बघितलं तर गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये BS4, BS5, BS6 एवढे सारे 5 ते 10 वर्षामध्ये व्हेरिएशन्स देता येते. प्लस 20% इथॅनॉल ॲडजस्टेबल इंजनचं पण व्हेरिएशन्स देता येते. मग शेतकऱ्यांना कुठली टेक्नॉलॉजी का बरं देता येत नाही. तसं जर पाहतो म्हटलं जमिनीचा विषय तर या जगातील दुसऱ्या नंबरची सुपीक जमीन ही भारताकडेच आहे. पण चायनाचं उत्पन्न हेक्टरी पाहिलं 12,090 किलो हेक्टरी कपाशीचं उत्पन्न आहे. पण तेच भारतामध्ये 454 किलो एवढंच उत्पन्न आहे. मग हा अन्याय का बरं शेतकऱ्यावर. आम्हाला टेक्नॉलॉजी का नाही दिली जात आहे. टेक्नॉलॉजी दिली पाहिजे. नवनवीन पिकांकडे वळलो पाहिजे. तरच हा शेतकरी टिकेल आणि हा जर शेतकरी टिकला तर हा देश टिकेल. धन्यवाद.